नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप कुंभार सातारा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे टीचर असाइन कशी करायची, इयत्ता निहाय शिक्षक असाइन कसे करायचे। प्रथम सुरुवातीला सरळमध्ये आपण स्टुडंट पोर्टलला जायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असं पेज या ठिकाणी ओपन होईल। असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रथम मास्टर याच्यावर जाऊन क्रिएट टीचर युजर या ठिकाणी जायचं। क्रिएट टीचर युजर तुमच्या शाळेतील शिक्षकांची यादी या ठिकाणी आपल्याला दिसेल। तर या यादीमध्ये जर एखादा शिक्षक नवीन ऍड करायचा असेल तर प्रथमतः यादी ही चेक करा। ऍड करायचा असेल तर या ठिकाणी त्या शिक्षकाचे नाव, शिक्षकाचे नाव, मधले नाव, लास्ट नाव, तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायचं आहे। महत्त्वाचं मोबाईल नंबर या ठिकाणी योग्य टाका, कारण की मोबाईल नंबरवर त्या शिक्षकाचा पासवर्ड तयार होणारा जाणार आहे। त्यानंतर रजिस्टर करायचं। संपूर्ण माहिती भरल्यानंतर रजिस्टर करायचं आहे। एखादी जर माहिती राहिली तर चालू शकते, ती नंतर आपल्याला नंतर अपडेट करता येईल। या ठिकाणी अपडेट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत। जर एखाद्या शिक्षकाची माहिती अपडेट करायची असेल तर या ठिकाणी आपण ती माहिती अशी अपडेट करू शकतो। एखादा मुद्दा राहिला असेल तर भरायचा आणि अपडेट करायचा। अपडेट त्यानंतर शिक्षक रजिस्टर म्हणजे ऍड केल्यानंतर त्या यादीमध्ये जाईल। त्यानंतर त्या शिक्षकाला तो वर्क या ठिकाणी देण्यासाठी आपल्याला मेंटेनन्स मध्ये असाइन क्लास टीचर या ठिकाणी जायचं। या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः जो तो वर्ग कोणत्या शिक्षकाला दिलाय तो पहा। जर एखाद्या शिक्षकाचा वर्ग चुकीचा असेल तर तो प्रथम आपल्याला रिमूव्ह करायला लागेल। तो वर्ग, तो शिक्षक रिमूव्ह करायला लागेल। प्रथम या ठिकाणी एखादा शिक्षक जो बदलायचा आहे त्याला सिलेक्ट करा। या ठिकाणी पहिलीचा मी सिलेक्ट करतोय। तो शिक्षक प्रथमतः रिमूव्ह करायला लागेल अशा पद्धतीने। आता रिमूव्ह झाल्यानंतर पुन्हा त्या पहिलीच्या शिक्षकाला जो हवा तो शिक्षक आपल्याला द्यावा लागेल, ऍड करावा लागेल। या ठिकाणी पहिले जो शिक्षक आहे या यादीमध्ये हवा तो घ्यायचा। त्यानंतर असाइन म्हणायचं। असाइन म्हटल्यानंतर आपल्यासमोर त्या खालच्या यादीमध्ये पुन्हा तो शिक्षक त्या वर्गाला गेलेला दिसेल। अशा पद्धतीने प्रत्येक वर्ग चेक करा। जो चुकीचा असेल तो रिमूव्ह करून त्याला पुन्हा त्या वर्गाला तो शिक्षक इथून ऍड करायला लागेल आपल्याला। अशा पद्धतीनं आपण मास्टर आणि मेंटेनन्स, मास्टरमध्ये क्रिएट टीचर या ठिकाणी टीचर तयार करणं आणि या ठिकाणी मेंटेनन्स मध्ये असाइन क्लास टीचर, त्या शिक्षकाला ती इयत्ता देणं, ही दोन कामं आपण इथून करू शकतो। धन्यवाद। प्रदीप कुंभार, सातारा।